लक्षात ठेवा ही निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे, पवार विरुद्ध पवार अशी नाही. पवार विरुद्ध सुळे अशी आहे, पवार विरुद्ध पवार नाही अशा प्रकारचा बाईट माध्यमांना दिला. बाबा आता माहेर वाशिनीने किती दिवस माहेरामध्ये राहायचं, सासरी जायला पाहिजे ना, एवढं सांग. ती माहेर वाशिनीने किती दिवस माहेरी राहायचं, त्यांनी सासरी गेलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज या ठिकाणी समन्वयाच्या मीटिंगचं एक आयोजन केलेलं होतं आणि या मीटिंगच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना मतदारसंघवाईज सूचना देण्यात आल्या. त्याच्यामध्ये पुणे असेल, बारामती असेल, शिरूर असेल, मावळ असेल, या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे कोण आपले नातेवाईक असतील, जे कोण आपला मित्रपरिवार असेल, त्या सगळ्यांचं जनजागरण यांनी करायचं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून आजच्या या मीटिंगचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आयुष्यातली 40 वर्ष पूर्णपणे खर्च केलेली आहे. सुनेत्राताई बारामती उमेदवार असतील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालू आहे. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आहेत, शिरूरला आढळराव पाटील आहेत आणि मावळला चिरण बारणे आहेत. तर या सगळ्यांना ताकद देण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने करणार आणि हे सगळे सीट निवडून आणण्याकरता मोदींच्या पंतप्रधानाच्या याच्यामध्ये खारीचा वाटा आमचा असणार आहे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे. मुरलीधर मोहोळ असतील, पुणे शहरामध्ये समजा त्यांचं चिन्ह कमळ असेल तर या कमळावरती आपला शिक्का असायला पाहिजे. हे देखील नागरिकांमध्ये जागरण होणं गरजेचं आहे, कारण की राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळाचं असल्या कारणानं कुठलाही गैरसमज मतदाराचा होऊ नये या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, नगरसेवकांना सगळ्या सूचना दिल्या. मॅक्झिमम वोट हे बारामतीमध्ये कसे काय पडतील, आपल्या उमेदवाराला आढळराव पाटलांना कसे पडतील आणि पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळांना कसे पडतील हा आमचा प्रयत्न होता. म्हणून या सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत, मजबूत आहेत. कशा पद्धतीनं निवडणुकीचा कार्यभाग सांभाळायचा याची जाणीव असणारे कार्यकर्ते असल्यामुळे कुठलीही चिंता आम्हाला या ठिकाणी नाही. परंतु आमचं योगदान या संपूर्ण सगळ्या निवडणुकांमध्ये हे महत्त्वाचं असणार एवढं निश्चित. निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार किंवा कशी होणार आणि मुलीने किती दिवस राहायचं एक लक्षात ठेवा ही निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे, पवार विरुद्ध पवार अशी नाही. हे पहिल्यांदा सगळ्यांनी कन्फर्म करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगितलं की बाबा आता माहेर वाशिनीने किती दिवस माहेरामध्ये राहायचं, सासरी जायला पाहिजे ना, एवढं सांग. दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आला होता. त्या मेळाव्यामध्ये त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल कुणाचा आक्षेप घेण्याचं काही कारण असण्याचं कारण नाही. परंतु त्यानंतर आमचे मित्र दीपक मानकर यांनी बारामतीतील निवडणूक ही पवार विरुद्ध सुळे अशी आहे, पवार विरुद्ध पवार नाही अशा प्रकारचा बाईट माध्यमांना दिला. आणि तो देत असताना त्यांनी सुप्रियाताईंबद्दल असं म्हटलं की माहेर वाशिनीने किती दिवस माहेरी राहायचं, त्यांनी सासरी गेलं पाहिजे. दीपक मानकरांच्या माहितीसाठी सांगतो की सुप्रियाताई या लग्न झाल्यापासून त्यांच्या सासरीच राहतात. फरक फक्त एवढा आहे की सिल्वर ओकवर आदरणीय पवारसाहेबांचं निवासस्थान आहे, त्याच्याच शेजारी सदानंद सुळे यांचं निवासस्थान आहे. याचा अर्थ सुप्रिया सुळे माहेरी राहतात असा होत नाही, त्या त्यांच्या सासरीत राहतात. हे दीपक मानकरांनी लक्षात घ्यावं. आणि ही निवडणूक कोणा घराण्याची निवडणूक नाही, तर एक विचाराची निवडणूक आहे. एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये आदरणीय पवारसाहेब गेली अनेक वर्ष लढत आहेत. याही वेळेला मोदी आणि शाहच्या विरोधामध्ये
त्यांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक लढवित आहेत आणि तो वारसा सुप्रियाताई पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत. याचा विचार दीपक मानकरांनी जरूर करावा.